नेहरू नगर येथील नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघली नागपूर यांच्या वर्ष 2025-26 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन द्वारा गिरनार अर्बन क्रेट सोसायटी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. सभेदरम्यान संस्थेचा एकूण ताळेबंद 325 लाखांवर पोहोचल्याची माहिती देण्यात आली असून त्यात 19.26% वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अर्थसंकल्प, वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती, व्यवसाय विकास धोरणे यांचा सर्व 8ही कार्यसूची विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा होय. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तसेच आमदार प्रा. संजयजी भेंडे, माजी आमदार प्रा. अनिलजी सोले आणि आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सहकारी क्षेत्रातील उल्लेखनीय व निस्वार्थ सेवेसाठी सीए एस.यू. शर्मा, सीए आशिष मुकीम व सीए श्रीकांतजी दुबे यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्रगतिशील सहकारी पतसंस्था मर्यादितच्या प्रतिनिधींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. डिजिटल व पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक सक्षम व आधुनिक करण्याचा संकल्प अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास लेंडे यांनी केले. उपाध्यक्ष मोरेश्वर मांगुळकर, व्यवस्थापक निलेश रेवस्कर, प्रशिक्षण सह प्रमुख डिंपल घाटे तसेच संपूर्ण संचालक मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान दिले. कार्यक्रमास विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर.